श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धनत्रयोदशी, धनतेरस आणि यमदीपदान याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कोणती सेवा करायची, धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान कसे करायचे आणि कुठल्या दिशेला आपण दिवा लावायचा, दिवा लावत असताना आपण कोणता मंत्र म्हणायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामागची पौराणिक कथा काय आहे तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, बिलकुलही स्किप करू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत असतो. 5 दिवस आपण दिवाळी साजरी करत असतो. त्याचबरोबर वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा यामध्ये समावेश होत असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. या अगोदरचा सण म्हणजे वसुबारस. वसुबारसापासून आपली दिवाळीची सुरुवात खरं तर झालेली असते. पण धनत्रयोदशी ही खूप धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवसाला धनतेरस असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी संध्याकाळी धनाची, आयुर्वेदिक औषधांची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करायचे असते. आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असे आहे. भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरलेलं आहे. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रचार होणे आवश्यक असते. या दिवसाला खूप महत्त्व साधन आहे. आपल्या घरामध्ये धनाची वाढ होणे, धान्याची वाढ होणे या गोष्टीला या दिवशी खूप महत्त्व दिले जाते. धनत्रयोदशीचा हा दिवस आणखीन एका गोष्टीसाठी स्मृती म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली होती. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजव्या हातात अभयंकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. याच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं. याच्यामुळे नाना औषधाचा विकास झाला. अनेक वनस्पतीचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूच्या 24 अवतारात धन्वंतरीची सुद्धा गणना होत असते. म्हणून या दिवशी धन्वंतरीचं पूजन करायचं असतं. या दिवशी धन्वंतरीचं पूजन करणं खूप चांगलं असतं. आपल्या आरोग्याची ही देवता आहे. धन्वंतरीचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही धन्वंतरीची मूर्ती आणून त्या मूर्तीचं पूजन करायचं आहे. पंचोपचार पूजा करायची आहे. गंध, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, फुलाचा हार, कोणत्याही रंगाची फुले तुम्ही वापरू शकता. त्यानंतर धन्वंतरीचा एक मंत्र जप करायचा आहे. ध्यानमंत्र म्हणायचा आहे. संध्याकाळी त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे. त्या धन्वंतरीच्या फोटोसमोर गोडाचा नैवेद्य दाखवून 5 प्रकारची धान्य ठेवायची आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी असं कुठलेही 5 धान्य तुम्ही ठेवायचे आहेत. छोट्या छोट्या मडक्यामध्ये, छोट्या छोट्या माठाच्या म्हणजे छोट्या मातीच्या ह्याच्यामध्ये जरी तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालू शकतं. असं सर्व एकदम छान प्रसन्न असं तुम्ही सर्वांनी पूजा करायची आहे. संध्याकाळी आरती करायची आहे. दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून पिठाचा दिवा करायचा आहे. कणकेच्या पिठाचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा दिवा करायचा आहे. आणि दिवा केल्यानंतर त्यामध्ये एक मोठी वात लावायची आहे. आणि हा दिवा त्या दिवाचे सुद्धा गंध, हळद, कुंकू, अक्षदा लावून त्याचं पूजन करायचं आहे. पूजन केल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करून दक्षिणेकडे त्या दिव्याचं तोंड करून आपल्याला तो दिवा लावायचा आहे. ह्या दिवाला यमदीपदान असं म्हटलं जातं. या दिवसाचं एक खूप महत्त्वाचा दिवा असतात. यमदीपदान का म्हणतात? कारण या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी आपण दिवा लावणे. कणकेचा एक दिवा लावतात, त्या दिवाला यमदीपदान असं म्हटलं जातं.
दक्षिणेकडून याचं तोंड करून दिवा लावायचा आणि तोंड करून दिवा लावल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे. तो कुठला मंत्र आहे तो बघा. मृत्यून दंड पाशांभ्या कालेन शामय सहा त्रयोदशः दीपदानम सूर्यजहा प्रियताम ममहा. हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही दिव्याला नमस्कार करायचा आहे. इतर कोणत्याही दिवशी दिव्याचं तोंड दक्षिणेकडे करत नाहीत. दक्षिणेकडे दिव्याचं तोंड करून लावत नाहीत. दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यमधर्मराज ही मृत्यूची देवता आहे. या दिवशीच फक्त त्याची पूजा केली जाते. जर आपण असं जर केलं तर अपमृत्यू टळतो. म्हणजे जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर आपले नातेवाईकमध्ये जर कोणी मृत्यू पडणार असेल तर ही पूजा, हे यमदीपदान जर आपण केलं तर त्या व्यक्तीचा अकाली येणारा मृत्यू टळण्यासाठी मदत होत असते. म्हणून तुम्ही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आरोग्य लाभत असतं सर्वांना. म्हणून तुम्ही या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा दिवा करून लावायचा आहे. तर धनत्रयोदशीची कोणती पौराणिक कथा आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला. काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले, पण हे करीत असताना एखादा प्रसंग घडला की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले, तुम्हालाही दुःख झाले? थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले. आम्हाला असा प्रसंग एक आठवतो. मी तुमच्या सर्वांना तो प्रसंग सांगतो. धर्मराज म्हणाले, सांगा बरे. दूत म्हणाला, महाराज, पृथ्वीवरून हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. का बरं दुःख झाले? एवढं दुःख होण्याचं काय कारण होतं? महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसापूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंद होता. पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली होती. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे पाणावले होते. आमच्या डोळ्यात अश्रू आला होता. तिचा शोक पाहून आम्हालाही खूप वाईट वाटत होते. हा प्रसंग ऐकून यमराजाला सुद्धा खूप वाईट वाटले. त्याच्याही डोळ्यात पाणी आले. तोच दूत पुढे आला. महाराज, कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ देऊ नका, असे काहीतरी करा. तेव्हा विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्याच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून यमदीपदान ही प्रथा पडली. म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान दिले जाते. हा विधी एवढा महत्त्वाचा विधी आहे. या दिवशीपासून आपल्या दारासमोर सुद्धा आपण दिवे लावतो. तर तुम्ही जरूर या दिवशी काय करायचं आहे, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे. आणि धनत्रयोदशीची धन्वंतरीची पूजा पंचोपचार पद्धतीनं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एकदम बरोबरच्या पद्धतीनं करायची आहे. देवाच्या समोर आशीर्वाद मागायचा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आशीर्वाद मागून प्रार्थना करायची आहे. आणि दक्षिणेकडे दिवा लावण्यासाठी बिलकुलही विसरायचं नाही. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि नक्कीच जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ आपण शेअर केला पाहिजे, तर तुम्ही नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळतील. आपले स्वामी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.